माझं नाव प्रिया आहे. माझं लग्न महाराष्ट्रातील एका छोट्या गावात अशा कुटुंबात झालं होतं, जिथे माझे पती अमित आणि त्यांचे वयस्कर वडील यांच्याशिवाय कोणी नव्हते. जेव्हा हा संबंध माझ्या घरी आला, तेव्हा माझे आई-वडील खूप खुश झाले. कारण आजकाल मुलीच्या लग्नात छोट्या कुटुंबाची इच्छा बरेच जण करतात. पण मला थोडंसं अजूक वाटत होतं. मी शहरात शिकलेली एक साधी मुलगी होते आणि माझ्या स्वप्नात शहरी आयुष्य होतं. मी ऐकलं होतं की अमित चांगली नोकरी करतो, पण गावात राहतो. माझ्या आई-वडिलांनी सांगितलं की तो शहरात काम करतो आणि रात्री घरी येतो. हे ऐकून मला वाटलं की कदाचित आयुष्य सोपं जाईल. लग्नापूर्वी मी विचार केला होता की छोट्या कुटुंबात समस्या कमी असतील, पण प्रत्यक्षात थोडंसं वेगळंच होतं. अमितचे वडील वयस्कर होते आणि त्यांची तब्येत फारशी चांगली नव्हती. चालताना त्यांना त्रास होत असे आणि बहुतेक वेळा ते घरातच राहत. लग्नानंतर जेव्हा मी सासरला आले, तेव्हा गावातील महिलांनी माझं मनपासून स्वागत केलं. त्या मला पलंगावर बसवून भेटवस्तू देत आणि आशीर्वाद देत. गावाच्या साध्या वातावरणाने मला आकर्षित केलं. मी ससऱ्यांचे आशीर्वाद घ्यायला गेले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिले. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित होतं, पण डोळ्यात काहीतरी अनोळखी भाव होता. पहिले काही दिवस खूप छान गेले. मी घरातील सगळी कामे सांभाळायला लागले. सकाळी लवकर उठून नाश्ता तयार करत असे, अमिताला ऑफिससाठी तयार करत असे आणि ससऱ्यांची सेवा करत असे. ससऱ्या मला वहू म्हणून हाक मारत आणि त्यांच्या गोष्टी ऐकताना मला आनंद वाटत असे. ते गावाच्या जुन्या आठवणी सांगत आणि आयुष्याच्या अनुभवांबद्दल सल्ला देत. पण कधी-कधी त्यांचे वागणं थोडंसं विचित्र वाटायचं. जेव्हा मी काम करत असे, तेव्हा असं वाटायचं की ते माझ्याकडे लक्षपूर्वक पाहत आहेत. पण त्यांचे डोळे थोडेसे अस्पष्ट वाटत. मी विचार करत असे की कदाचित वयाचा प्रभाव असावा. अमित सकाळी लवकर शहरात जात आणि रात्री उशिरा येत. तो मला म्हणायचा, "प्रिया, बाबांची खूप काळजी घे. ते एकटे आहेत आणि त्यांची तब्येत चांगली नाही." मी त्याला वचन देत असे की मी त्यांची पूर्ण सेवा करीन. ससऱ्यांना जेवण वाढणं, त्यांचे कपडे स्वच्छ करणं, औषधं देणं, हे सगळं मी आनंदाने करत असे. पण हळूहळू काही गोष्टी मला त्रास देऊ लागल्या. एक दिवस मी स्वयंपाकघरात काम करत होते, तेव्हा ससऱ्यांनी मला हाक मारली. ते म्हणाले, "वहू, माझ्या डोळ्यात काहीतरी अडकले आहे. जरा बघून काढून दे." मी त्यांच्या जवळ गेले आणि बघितले, तर काहीच नव्हते. त्यांनी माझा हात धरून म्हटले, "तुझे हात खूप मऊ आहेत वहू. तू या घरात येऊन खूप चांगलं केलंस." मला थोडंसं असह्य वाटलं, पण मी विचार केला की वयस्कर माणूस आहेत, कदाचित प्रेमाने बोलत असतील. पण अशा घटना वारंवार होऊ लागल्या. कधी-कधी ते मला विचारत, "तू काय घातलेस? कशी दिसतेस?" मी म्हणायचे, "साडी घातली आहे बाबा." ते हसत आणि म्हणत, "चांगलं आहे." पण त्यांच्या बोलण्यात काहीतरी लपलेलं असावं असं वाटायचं. गावातील महिला येत आणि माझ्याशी बोलत. त्या म्हणत की ससऱ्या खूप चांगले माणूस आहेत. गावात अनेकांना मदत केली आहे. पण मला जाणवत होतं की त्यांच्याजवळ काहीतरी रहस्य आहे. एक दिवस अमिताला शहरात जास्त दिवस राहावं लागलं. त्याने मला सांगितलं, "प्रिया, बाबांचं लक्ष ठेव. त्यांना एकटे सोडू नकोस." मी एकटी राहिले. ससऱ्या जास्त गोष्टी सांगू लागले. ते म्हणत, "वहू, आयुष्यात धीर हवा. सगळं जसं दिसतं तसं नसतं." या गोष्टी ऐकून मला वाटायचं की ते काहीतरी संकेत देत आहेत. रात्री जेव्हा मी झोपत असे, तेव्हा कधी-कधी आवाज ऐकू येत. असं वाटायचं की ससऱ्या खोलीत येतात आणि काहीतरी शोधत आहेत. मी घाबरत असे आणि विचार करत असे की त्यांची तब्येत खराब आहे की काहीतरी दुसरं. एकदा मी त्यांच्या खोलीत स्वच्छता करत होते, तेव्हा एक जुनी डायरी सापडली. त्यात लिहिलेलं होतं की कुटुंबासाठी सगळं करावं लागतं, पण कोणाला सांगता येत नाही. मला आश्चर्य वाटायला गेले. पण ससरे आले आणि म्हणाले, "वहू, ती डायरी ठेव. त्या जुन्या गोष्टी आहेत." त्यांचा आवाज कठोर वाटला. मी घाबरले आणि ठेवून दिली. त्या दिवसापासून माझ्या मनात शंका वाढू लागली. ससऱ्या काहीतरी लपवत आहेत का? कदाचित पैशांची गोष्ट असेल किंवा काही जुना वाद. दिवस जात होते. मी थकले होते. सकाळी उठून चहा बनवणं, ससऱ्यांना अंघोळीला मदत करणं, जेवण तयार करणं, घर स्वच्छ करणं, हे सगळं करताना मला वेळच मिळत नव्हता. पण ससऱ्या म्हणत, "वहू, तू खूप मेहनत करतेस. देव तुला सुख देईल." त्यांच्या शब्दांत गोडवा होता. पण माझी शंका दूर होत नव्हती. एक रात्री मी जागी झाले. ससऱ्यांच्या खोलीतून आवाज येत होता. मी हळूहळू गेले आणि बघितले, तर ते एक पेटी उघडून काहीतरी मोजत होते. त्यात पैसे आणि कागद होते. मला भीती वाटली. ते काहीतरी चुकीचं करत आहेत का? दुसऱ्या दिवशी मी त्यांच्याशी बोलण्यासाठी गेले. "बाबा, तुम्ही काय लपवत आहात?" ते हसले आणि म्हणाले, "वहू, आयुष्यात खूप काही लपलेलं असतं, पण सत्य वेळ येईल तेव्हा कळतं." या बोलण्याने मला आणखी गोंधळात टाकलं. मी अमिताला फोन करून सांगायला इच्छित होते, पण तो खूप व्यस्त होता. गावातील एक वयस्कर बाई आली आणि मला म्हणाली,
बाळ, तुझे ससरे खूप चांगले आहेत. ते गावातील अनेकांना सल्ला देतात, पण कोणाला त्यांची वैयक्तिक गोष्ट सांगत नाहीत. हळूहळू माझ्या मनात एक वेगळ्याच प्रकारची चिंता वाढू लागली. मी विचार करत असे की कदाचित ससऱ्यांची तब्येत खराब आहे आणि ते मला सांगत नाहीत, किंवा ते कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांबद्दल चिंताग्रस्त आहेत. एक दिवस ते आजारी पडले. त्यांना ताप आला आणि ते बोलू शकत नव्हते. मी रात्रंदिवस त्यांची सेवा करत असे. औषधं देत, पाणी पाजत आणि त्यांच्या डोक्यावर हात फिरवत असे. त्यावेळी त्यांनी माझा हात धरला आणि म्हटले, "वहू, तू खरी आहेस. धीर धर." अमिताला तेव्हा त्याने माझं कौतुक केलं. पण माझ्या आतली शंका अजूनही राहिली होती. एक रात्री ससऱ्यांनी मला हाक मारली. ते म्हणाले, "बाळ, बस. आज तुला सत्य सांगतो." मी बसले. त्यांनी सांगितलं की ते वर्षानुवर्षे कुटुंबासाठी गुप्तपणे बचत करत आहेत. त्यांची आजारपणं खोटी नव्हती, पण ते इच्छित होते की मी त्यांची सेवा करून कुटुंबाची जबाबदारी समजावी. ते म्हणाले, "मी तुला परीक्षा देत होतो, तरच कुटुंब सुखी राहील." मला धक्का बसला. पण त्यांनी पुढे सांगितलं, "आयुष्यात बाह्य दिसण्यावर नव्हे, आतल्या हृदयावर विश्वास ठेवायला हवा. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो." त्यांनी ती पेटी दाखवली, ज्यात पैसे आणि कागद होते. ते पैसे त्यांनी माझ्या आणि अमिताच्या भविष्यासाठी आणि गावातील एका मंदिराच्या बांधकामासाठी वाचवले होते. मी रडू लागले. माझ्या शंका चुकीच्या होत्या. ससऱ्यांनी मला शिकवलं की धीर, समज आणि विश्वासशिवाय कोणताही संबंध टिकू शकत नाही. यानंतर आमचं आयुष्य बदललं. अमित जास्त वेळा येऊ लागला. आम्ही एकत्र घर सुधारलं. ससऱ्यांची तब्येत सुधारली आणि ते आम्हाला आयुष्याची मूल्य शिकवत राहिले. मी समजले की वयस्करांचे अनुभव अमूल्य असतात. ते कधीकधी विचित्र वाटतात, पण त्यांच्यामागे खोल ज्ञान लपलेलं असतं. ही गोष्ट मला शिकवते की कुटुंबात शंका करण्याऐवजी विश्वास ठेवायला हवा. धीराने सेवा केल्याने सुख मिळतं. काही दिवसानंतर आम्ही गावात एक चांगलं काम केलं. ससऱ्यांच्या वाचवलेल्या पैशांनी मंदिराचं काम सुरू झालं आणि गावातील सगळे लोक खुश झाले. मी ससऱ्यांच्या पाया पडले आणि म्हटले, "बाबा, तुम्ही मला खरा मार्ग दाखवला." ते हसले आणि म्हणाले, "वहू, आयुष्य एक तोच जिंकतो." अशा रीतीने आमचं कुटुंब सुखी झालं. मी आजही आठवते की एका वयस्कर माणसाने मला आयुष्याचा महत्त्वाचा धडा कसा शिकवला. आपण कधीही बाह्य दिसण्यावर निर्णय घेऊ नये. आतलं हृदय समजून घ्यायला हवं. ही माझी गोष्ट आहे, ज्याने मला आणि माझ्या कुटुंबाला बदलून टाकलं. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेल नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.